जय शिवराय मित्रांनो, अंगणवाडी भरती 2025 सेविका व मदतनीस यांची भरती प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अंगणवाडीची रिक्त जागा आहेत किंवा नवीन जागा तयार होत आहेत, नवीन भरती केली जात आहे त्या ठिकाणी किंवा नवीन अंगणवाड्या सुरू होत आहेत त्या ठिकाणी सुद्धा भरती केली जात आहे. या अशा पद्धतीने आजवर आपण अनेक ठिकाणच्या भरतीचे GR पाहिलेले आहेत. हा आहे वाशिम जिल्ह्याचा वाशिम अकोला येथील GR आहे. तेथे कारंजा 2 जागा आहेत, ते मराठी व उर्दूसाठी एक रिसोड येथे एक, मराठी अकोट येथे उर्दू एक, बार्शी टाकळी येथे 3 उर्दूसाठी, अशा एकूण 7 जागा आहेत. तर अर्जाचा नमुना वगैरे हे सगळं आपण आजपर्यंत सगळं बघितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्ज कुठे मिळेल आणि अर्ज कसा करायचा या संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत. तर बघा, वाशिमचा झाल्यानंतर आपण आता गडचिरोलीचं सुद्धा इथं GR आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. तो तुम्ही तिथं पाहू शकता या गडचिरोलीचा GR आणि तेथे किती जागा आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. यापूर्वीचे सुद्धा तुम्ही सगळे व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला या संदर्भातली सविस्तर माहिती मिळेल. त्यानंतर बघा, नाशिकमधला सुद्धा GR आहे. नाशिकमध्ये एकूण 11 जागा आहेत. तुमच्या भागात किती जागा आहेत हे तुम्हाला तुमच्या भागातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडीमध्ये, ग्रामपंचायतमध्ये किंवा तुमच्या संबंधित नगरपालिका किंवा जे काय तुमचं जवळचं जे खातं असेल महिला व बालविकास विभागांचं किंवा अंगणवाडीमध्ये सुद्धा तुम्हाला या संदर्भातली माहिती मिळेल. आणि या संदर्भातला अर्जसुद्धा तुम्हाला करायचा आहे, अर्ज ऑफलाईन करायचा आहे. तर बघा, नाशिकमध्ये 11 जागा आहेत. यावरचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे, कृपया तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सांगलीचा GR आहे. बघा, सांगलीचा GR सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. सांगली किती जागा आहेत ते आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही तिथं पाहू शकता. जवळपास भरपूर 24च्या आसपास या जागा आहेत सांगलीमध्ये. त्यानंतर अहिल्यानगरचं सुद्धा आपल्याला अनेकांनी कमेंट केली होती की अहिल्यानगरचा GR आहे, ते GR तिथं तुम्ही टाका, आम्हाला अहिल्यानगरचा GR द्या. तर त्याप्रमाणे अहिल्यानगरचा GR सुद्धा आपल्याकडे आहे, ते आपण टाकलेला आहे. अहिल्यानगरमध्ये एकूण जागा 6 आहेत किंवा GRमध्ये सगळ्या जागा मेन्शन केल्या जात नाहीत अनेक वेळा अनेक ठिकाणी. या संदर्भातली सविस्तर माहिती आणि GR संदर्भातलं तुमच्या भागात जागा आहे की नाही, रिक्त जागा आहे की नाही, किंवा तुमच्या भागातील एखादी अंगणवाडी आहे, मिनी अंगणवाडी, त्याचं मुख्य अंगणवाडी बनणार आहे का, किंवा तेथील मिनी अंगणवाडी सेविकांच्या प्रमोशन होणार आहे का, आणि तेथील अंगणवाडी सेविका होणार आहेत का, सेविकेची जागा आहे का, अशा पद्धतीने तिथं तुम्ही चौकशी करू शकता. या अर्जामध्ये तुम्हाला विधवा असल्यासंदर्भातलं घोषणापत्रसुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे. स्वयं घोषणापत्र आहे इथे या ठिकाणी. अर्जामध्ये सर्व अर्जाचा गट्टाच तुम्हाला पंच बनवून तिथं दिला जातो. तुम्हाला काय काय भरायची, सविस्तर माहिती भरायची, अर्ज कसा भरायचा, अर्जात काय माहिती भरायची, या संदर्भातला व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. यापूर्वीचा तो व्हिडिओ आहे. त्यानंतर बघा, नागपूर शहर, नागपूर नागरी पश्चिम जे काय आहे त्या ठिकाणचं सुद्धा एकूण 8 जागा आहेत. त्या संदर्भातला सुद्धा GR आपण जाहीर केलेला आहे, यापूर्वी दिलेला आहे. आपल्या ज्यांच्या कमेंट आल्या होते त्यांना कमेंटला उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला या संदर्भात काही कमेंट असतील तर कृपया तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुम्हाला त्या संदर्भातला आम्ही नक्कीच सहकार्य करू, मदत करू तुम्हाला अर्ज भरण्यासाठी. आता सोलापूरचे जे काही जागा आहेत, सोलापूरच्या मोहोळ आणि बार्शीच्या 2 आणि 1 अशा अनुक्रमे जागा होत्या. त्या संदर्भातला सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. शिवाय इतरही काही सोलापूरच्या तालुक्यातील जागा आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमचा अर्ज करू शकता. तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता की आमच्या गावात जागा आहे का बाबा, ते आम्हाला सांगा. तिथं तुम्हाला ते सांगतील किंवा ते मदत करतील की आपल्या भागात जागा आहे की नाही ती. तशा पद्धतीने तुम्ही ज्या भागातील तुम्ही व्यवसाय जिथून तुम्ही व्हिडिओ पाहत असताल तिथून तुम्ही तुमच्या भागातील जागा आहे की नाही, अंगणवाडी रिक्त जागा आहे की नाही, ते तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका कार्यालय, अंगणवाडी किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन चौकशी करू शकता. त्यानंतर मुंबईचा GR सुद्धा आपण दिलेला आहे. मुंबईमध्ये किती जागा आहेत, अनेकांच्या मुंबईमधून सुद्धा कमेंट आलेलं आहे की मुंबई, कुर्ला पश्चिम किंवा कुर्ला जे काय भाग आहे तिथून, तर तेथील सुद्धा आपण GR मुंबईचा दिलेला आहे. मुंबईमध्ये एकूण 30 जागा आहेत. तर बघा, आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे, अर्जासोबत काय काय कागदपत्र जोडायची, हा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत. तर अर्जासोबत उमेदवाराने
विवाहापूर्वीचे नाव व विवाहानंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबत राजपत्र किंवा 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र यापैकी एक जोडायचं आहे. म्हणजे लग्नानंतर जर नाव त्या मुलीचं त्या महिलेचं सासरच्या नावावर झालं नसेल, सासरच्या रेशन कार्डावर झालं नसेल, तर त्यासाठी लग्नाचं दाखला किंवा लग्नाचं रजिस्ट्रेशन, मॅरेज रजिस्ट्रेशन आणि 100चा स्टॅम्पचा हा जोडायचा आहे. कारण लग्नापूर्वीचं नाव वेगळं आणि लग्नानंतरचं नाव वेगळं असणार आहे. आणि तुम्ही जर कोणत्या तरी भागात करत असाल अप्लाय, सासरी करा किंवा माहेरी करा, परंतु तिथं तुम्हाला तुमचं लग्न झालेलं आहे आणि आमचं नाव हे एकच आहे, हा तुम्हाला स्टॅम्प पेपर द्यावा लागणार आहे. अन्यथा तुम्हाला पुढे अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हा स्टॅम्प पेपर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुमचं नाव एकच असेल तर तुम्हाला 100चा स्टॅम्प पेपर द्यायची गरज लागणार नाही. त्यानंतर जन्माचा दाखला 2 नंबर दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचं प्रमाणपत्र तुम्हाला तिथं जोडावं लागणार आहे. त्याचं तुम्हाला ट्रू कॉपी करून घ्यावं लागणार आहे. सगळी डॉक्युमेंट ट्रू कॉपीची जोडायची आहेत. जन्माचा दाखला हा तुमच्या वयाच्या पुराव्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. उमेदवार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गमधील असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडावी. म्हणजेच तुमचा जर जातीचा दाखला असेल तर तो जातीचा दाखला तुम्हाला तिथं जोडायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड, तहसीलदार यांचे डोमासाईल, रहिवाशी दाखला अशा पद्धतीचे डोमासाईल जोडायचं आहे. तुम्हाला रेशन कार्ड जोडायचं आहे, आधार कार्ड जोडायचं आहे. उमेदवार संबंधित नगर परिषद, नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असल्यास त्याबाबतचे स्वयं घोषणापत्र जोडायचं आहे. स्वयं घोषणापत्रसुद्धा डॉक्युमेंटच्या संचमध्ये, अर्जाच्या प्रिंटच्या संचमध्ये मिळतं. तुम्ही अर्ज पंचायत समितीमधून घेऊ शकताय. पंचायत समितीच्या बाहेर जे अर्जाचं किंवा जाहिरातीचे जे शॉप असतात तेथे तुम्हाला सर्व प्रकारचे अर्ज, त्यांचे स्टॅम्प आणि तेथील सर्व बंच तुम्हाला मिळतो. तो अर्ज घेऊन तुम्हाला पूर्ण भरायचा आहे. शिवाय लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं असतं बघा. विधवा स्वयंघोषणा प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अशा पद्धतीने असतं. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र किंवा अर्ज कसा भरायचा यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो कृपया तुम्ही आपल्या चॅनलवरती पहा. असं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्रसुद्धा यासोबतच मिळतं, ते तुम्ही तिथं भरायचं आहे, तिथं जमा करायचं आहे किंवा त्यासोबत जोडायचं आहे. म्हणजे लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्रामध्ये हे जे काय मेन्शन आहे बघा, की बाबा हयात असलेली फक्त मुलं त्यामध्ये मेन्शन करायचे आहेत. तुमच्याकडे तुम्हाला सध्या यापूर्वी 3 झाले असतील किंवा 4 झाले असतील, परंतु सध्या हयात जर 2 असतील तरच तुम्ही त्या ठिकाणी पात्र असणार आहात. म्हणजे लग्नानंतरचे किंवा त्या मुलांचं लग्न होऊ दे किंवा न होऊ दे, ते मुलं त्यासाठी 2च असणं गरजेचं आहे. दत्तक जरी तुम्ही मुलं घेतलं असेल तर 2 तुमचे स्वतःचे झालेले आहेत आणि 3रं दत्तक घेतलं आहे तर तिथं 3 मुलं होणार आहेत. त्यामुळे दत्तक धरून 2 मुलं असणं गरजेचं आहे. तुमचं 1 मूल आणि दत्तक घेतलेलं 1 मूल असे 2 झाले तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र ठरणार आहात. बघा इथं 4था मुद्दा यांनी दिलेला आहे, मला 2पेक्षा जास्त अपत्य होणार नाहीत किंवा सध्या नाहीत, मी कुटुंब नियोजन करून घेण्याची प्रतिज्ञा करते. म्हणजे दत्तक अपत्यासहित 2पेक्षा जास्त, बरं का, असं त्यांचा मुद्दा आहे. त्यानंतर बघा, उमेदवार विधवा असल्यास स्वयं घोषणापत्र व पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र, अनाथ असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडायचं आहे. म्हणजे विधवा असल्याचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला इथं मिळतं त्या अर्जाच्या प्रिंटमध्ये, बंचमध्ये, ते तुम्हाला इथं जोडायचं आहे. मृत्यूचा दाखला तुम्हाला इथं जोडायचा आहे, पतीचा जर मृत्यू झाला असेल तर. आणि जर अनाथ असाल तर अनाथाचं ऑलरेडी तुमच्याकडे सर्टिफिकेट असतं किंवा ते सरकारकडून जाहीर होतं, सरकारकडून मिळतं, ते तुम्ही कार्यालयातून काढून घ्या, पंचायत समितीमधून किंवा तहसील कार्यालयामधून, आणि ते तुम्हाला यासोबत जोडायचं आहे. त्यानंतर इयत्ता 12वी उत्तीर्ण, कमीत कमी यासाठी 12वी उत्तीर्ण असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे 12वीचं डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं आहे. पदवी जर तुम्ही असाल तर पदवी जर जोडायचं आहे. पदवीमध्ये कशामध्ये तुमची डिग्री झालेली आहे ते जोडायचं आहे. पदव्युत्तर जरी असाल तरी ते तुम्हाला इथं जोडायचं आहे. DED, BEd, MSc हे डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे. MSc किंवा CCC हे डॉक्युमेंट बंधनकारक आहेतच. संगणक कॉम्प्युटर ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही रेग्युलर इतर बोर्डापेक्षा जर वायसेममधून जर तुम्ही परीक्षा देत असाल, वायसेममधून तुमचं शिक्षण झालं असेल कोणतंही, कमीत कमी 12वीच्या लेवलचं, 12वीच्या समकक्ष किंवा डिग्रीच्या समकक्ष, तर ते सुद्धा चालू शकणार आहे. त्यामुळे सर्व तिथं डॉक्युमेंट जोडायची आहेत.
सर्व डॉक्युमेंट ट्रू कॉपी करायचे आहेत, ओरिजिनल जोडायचे नाहीत, पण झेरॉक्स काढून ते ट्रू कॉपी करून नंतर ते जोडायचे आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्याचं सक्षम प्राधिकाऱ्यांचे अनुभव प्रमाणपत्र साक्षांकित प्रत असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्या भागात जर मिनी अंगणवाडी आहे किंवा सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी, म्हणजे जर तुमच्या भागात जर तिथं सेविकेची भरती होणार असेल तर ज्या यापूर्वी तिथं मदतनीस म्हणून काम करत असतील तर त्यांना तिथं सेविकेच्यासाठी अर्ज करण्याची संधी आहे. त्यासाठी त्यांना 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे आणि तो अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याकडून तुमच्या ज्या विभाग आहे तिथून घ्यायचं आहे. जर मिनी अंगणवाडी आहे आणि तिथं मदतनीस किंवा सेविका जर तिथे भरायचे आहे आणि मिनी अंगणवाडीचा अनुभव आहे तर मिनी अंगणवाडीचा अनुभवाचं प्रमाणपत्र तुम्हाला तिथे जोडायचं आहे आणि तिथून तुमची थेट मदतनीस किंवा सेविका या ठिकाणी यासाठी तुमची थेट नियुक्ती केली जाणार आहे. म्हणजे तुमच्या भागात जर सेविकेचं पद आहे, रिक्त जागा आहे आणि तुम्ही त्याच भागात त्याच गावात जर मदतनीस म्हणून काम करत असाल तर त्या महिलांना तिथे सेविकेसाठी थेट नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी फक्त त्यांना अनुभवाचं प्रमाणपत्र पाहिजे की मिनी म्हणजे मदतनीस म्हणून मी काम केलेलं आहे, मला अनुभव आहे, त्या अनुभवाचं प्रमाणपत्र असणं जोडणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आज आपण बघितलेलं आहे की बाबा अर्ज कुठे मिळणार. अर्ज तुम्हाला बघा प्रत्येक व्यक्तीला ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांना महिला व बालविकास विभागामध्ये तिथं माहिती देतात, परंतु अर्ज तुम्हाला जिल्हा परिषदेच्या बाहेर किंवा पंचायत समितीच्या बाहेर जे काही ठिकाण असेल त्या ठिकाणी तुम्हाला अंगणवाडी भरतीचा अर्ज मिळतो सध्या. आणि आमच्या भागात किती जागा आहेत, आमच्या भागातला GR सांगा. असे महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून गडचिरोली, रायगड, मुंबई, कोकण, गोवा, सांगली, नंतर नागपूर, जळगाव, संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला कमेंट येत आहेत, व्हिडिओ तिथून लोक पाहत आहेत आणि लोक म्हणत आहेत की आमच्या भागातला GR सांगा, आमच्या भागात किती जागा आहेत ते सांगा. तर प्रत्येक भागातल्या जागा वेगवेगळ्या आहेत. जिल्ह्यासाठी फक्त संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक GR काढण्यात आलेला आहे, तो नियुक्तीच्या संदर्भात, निकषाच्या संदर्भात. मात्र त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील आणि तालुक्यातील जे संबंधित जबाबदारी अधिकारी आहेत त्यांनाच जागा त्या तालुक्यातील त्यांनी सर्वे करून त्यांचे जे काही जागा रिक्त आहेत त्यांच्याकडे या संदर्भातली सर्व माहिती आहे की कोणत्या गावात किती जागा आहेत आणि कोणत्या गावात किती जागा भरायच्या आहेत ते सविस्तर या संदर्भातला वेगवेगळ्या जिल्ह्यांचा GR नाही, बऱ्यापैकी GR आपल्याला सापडले नाहीत किंवा बाहेर आलेले नाहीत. मात्र याची माहिती नोटीस बोर्डावरती प्रत्येक तालुक्याच्या लेवलला महिला व बालविकास विभागाच्या बाहेर लावलेली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या भागात किती जागा आहेत अंगणवाडीच्या ही माहिती तुम्हाला तुमच्या भागातील पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा अंगणवाडी, महिला व बालविकास विभाग आणि गावातील अंगणवाडी शिवाय गावातील ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा तुम्हाला त्या संदर्भातली माहिती मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या गावात किती जागा आहेत ह्या माहिती तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील सुरुवातीला अंगणवाडी सेविका, त्यानंतर ग्रामपंचायत, सरपंच आणि त्यानंतर तहसीलदार, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद आणि तेथील महिला व बाल विकास विभाग या विभागाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तिथं तुम्हाला या संदर्भातली माहिती मिळणार आहे. मात्र अर्ज तुम्हाला बाहेर पंचायत समितीचे किंवा जिल्हा परिषदेच्या बाहेर जे झेरॉक्स शॉप आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज मिळणार आहे. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की अंगणवाडी भरतीसाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत आणि अर्ज कुठे मिळेल, अर्ज कसा करायचा या संदर्भातला व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे, कृपया तुम्ही पाहून घेऊ शकताय. यासाठी कमीत कमी 12वे शिक्षण असणं गरजेचं आहे, 12वे आणि MSIT किंवा CCC. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपण सर्वांचे जे काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्याला कृपया कमेंट करून सांगा. त्या संदर्भातले सर्व सहकार्य मदत आम्ही तुम्हाला नक्कीच करत राहू. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि तुमचं कल्याण होऊ द्या. तुमच्यामुळे एखाद्याला जर नोकरी लागत असेल हा व्हिडिओ शेअर करून तर त्याचं भलं होऊ द्या, त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.